मुंबईमध्ये भाजपत सर्वात मोठा पक्ष, फडणवीसांचं वक्तव्य. प्रत्येकाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर काय करणार? मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला. गद्दारांचं रक्त सैनिकांच्या शरीरात जाता कामा नये. रक्तदान शिबिरावरून राऊतांचं टीकास्त्र. श्रीनगरमध्ये सैनिकांसाठी शिवसेनेचं रक्तदान शिबिर. नाशिकमध्ये आदिवासी आंदोलक पुन्हा आक्रमक. खासगीकरणाच्या विरोधात आंदोलक आक्रमक. पुण्यामध्ये पोलीस आणि कॅब चालक यांच्यात भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. बोरिवलीच्या सोसायटीतील मराठी विरुद्ध गुजराती वाद चिघळला. प्रकरण हाणामारीवर. मनसे कार्यकर्त्यांचा वादात मनसे कार्यकर्त्याची उडी. सोसायटीचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात. तपास यंत्रणांच्या ससेमिराला सामोरे जाणारे रॉबर्ट वाड्रा गुरुद्वारात. मेहुणा राहुल गांधी यांना दिले समर्थन. तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाची चौकशी बंद. पोलिसांकडून न्यायालयात चौकशी बंद करण्याचे निवेदन. मुंबईच्या भूमिपुत्राला मुंबईतच घर दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद. चाकू सुरे चालवणाऱ्या जैनांवर कारवाई का नाही? राज ठाकरे यांचा महायुती सरकारला सवाल. जसं बीडीडीचं केलं तसं धारावी पुनर्विकासाचे स्वप्न पूर्ण करू. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. मुंबईत विविध विकास कामांचं लोकार्पण. मुख्यमंत्री फडणवीसांनी केले बीडीडी पुनर्विकासाचं स्वप्न पूर्ण. संघ आणि हिंदुत्व ठाऊक नसलेल्यांची आयात घातक. गोविंदगिरी महाराजांनी संघाला फटकारलं. सुरज चव्हाणांना पक्षात नवी जबाबदारी. मुख्य प्रवक्ते पदावरून हाकललेले सुरज चव्हाण आता पक्षात सरचिटणीस. सुनील तटकरेंना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. छावाचे अध्यक्ष विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया. मारामाऱ्या करणाऱ्याला पक्षाचा सरचिटणीस बनवतायत. हेच का महाराष्ट्राचं सुशासन? प्रतिक्रियेतून अंजली दमानिया यांचा सवाल. लातूरमध्ये सुनील तटकरेंविरोधात छावा संघटना आक्रमक. सुरज चव्हाणांना पदोन्नती दिल्याचा छावा संघटनेकडून निषेध. हे सरकार हिंदू समाजानंच आणलंय. हिंदू समाजानंच मतदान केलंय. नितेश राणेंचं रत्नागिरीत वक्तव्य. बिहारमध्ये मतदार याद्यांमधून वजा केलेली 65 लाख नावं प्रसिद्ध करा. सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश. काश्मीरमध्ये सुरक्षा बंदोबस्त चोख. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सर्वत्र डोळ्यात तेल घालून सुरक्षा. भारतरत्न सचिन तेंडुलकर सासरा होणार. अर्जुन तेंडुलकरचा लवकरच बार उडणार. उद्योगपतीच्या मुलीशी झाला अर्जुनचा साखरपुडा. वाहनांच्या आधुनिक नंबर प्लेटला लोकांचा ठेंगा. राज्यातील 70% वाहनधारक जुन्याच नंबर प्लेटनं चालवतायत वाहनं. लोक सरकारचं ऐकेनात. पर्यायी घर मिळालं की बंगला सोडेन. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिला खुलासा. मुंबईत घर असूनही मुंडे सरकारी बंगल्यात असल्यानं वाद. जम्मूच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी. युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू. मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि दरड कोसळण्याचीही भीती. स्वातंत्र्य दिनासाठी राष्ट्रध्वज बनवण्याची लगबग सुरू. देशभरात स्वातंत्र्य दिनाचा सण साजरा करायची तयारी. आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया संपन्न. आजपासून भाविकांसाठी मुख्य मूर्तीचं दर्शन सुरू.